आता पाहूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतली। कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा थांबवला। स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची केली मागणी। मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच हा ताफा थांबवला। सरकारी योजनेतही आता अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रभाव। महिलांना देण्यात येणाऱ्या 10,000 रिक्षाही गुलाबी असणार। रिक्षांचा कलर गुलाबी असल्यामुळे योजनेचं नाव पिंक रिक्षा योजना असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरात, नाना पटोले सत्तेत नाहीत, सत्तेमधील व्यक्तीचं काम करू शकतात, व्यक्तीच हे काम करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमणाची कारवाई थांबवली। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। केंद्रीय कर्मचारी आता आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार। 58 वर्षांनंतर केंद्र सरकारने बंदी उठवली। भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची माहिती। आम्ही जिना फॅन क्लबमध्ये सामील नाही। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी केली टीका। संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी दुसऱ्यांची करतात। ज्या अबू आझमीने बाळासाहेबांना बालबुद्धी म्हटलं, ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला, त्यांच्या गळ्यात गळे घालतात। अमित शहा काय चुकीचं बोलले? नरेश मस्केंचा संजय राऊतांवर पलटवार। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिना। उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या इतके प्रेमात आहेत की शंकराचार्यांचे पाय धुतले तरी हिंदू उद्धव ठाकरेंकडे येणार नाही। प्रकाश महाजनांचा ठाकरेंवर हल्लाबोल। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवली। महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही काय आहे हे दाखवेल। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा।